आता त्यांच्या मतदारसंघात मतदानाकरता म्हणून बाहेर पडलेले आहेत आणि यावेळी अर्थात ते इतर बूथला देखील भेट देतील। पण त्यापूर्वीची सगळी दृश्य त्यांच्या घराच्या बाहेर पडल्यानंतर, निवासस्थानाच्या बाहेर पडल्यानंतर सगळी लगबग एकच आपण बघतोय। कोपरी पाचपाखडी या मतदारसंघातील मतदान केंद्रावरती मतदान करण्याकरता म्हणून आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिथे गेल्याचं आपण पाहतोय। आणि दुसरीकडे ठाकरे कुटुंबीय हे मतदानाकरता वांद्रे इथल्या मतदान केंद्रावरती पोहोचलंय। दोन्हीकडची दृश्य ज्यात आपण बघू शकतो की सगळीच महत्त्वाची नेते मंडळी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावण्याकरता म्हणून बाहेर पडली आहेत। यावेळी रितसर आपलं ओळखपत्र दाखवत मतदान करण्यापूर्वीची जी प्रक्रिया आहे ती पार पडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत। आणि तेच दुसरीकडे ठाकरे कुटुंबीय देखील वांद्रे इथल्या मतदान केंद्रावरती मतदान करून बाहेर पडल्याचं आपण पाहतोय। त्यामुळे राज्यातल्या या सत्ता केंद्राला गाठण्याकरता किंवा सत्ता केंद्राचा कळस गाठण्याकरता म्हणून तसं बघायला गेलं तर पक्षाची दोन शक्ल झाल्यानंतर लोकसभेची झालेली निवडणूक आणि आता ही विधानसभेची निवडणूक याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। त्यामुळे राज्यातल्या 288 मतदारसंघांपैकी काही मतदारसंघात खरं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत जी आहे ती बघायला मिळाली। त्यामुळे या सगळ्या लढतीत कोण सत्ता सोपान गाठतंय हे आता बघावं लागेल, कारण आज जनता या 288 मतदारसंघात आपल्या मतदानाचा हक्क बजावून तेच ठरवणार आहेत किंवा हा मतदार राजाच ठरवणार आहे की या राज्यात कोणाची सत्ता असेल, कोण होईल मुख्यमंत्री। पण तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कोपरी पाचपाखडी मतदारसंघात मतदान केल्यानंतर बोट उंचावून मतदान केल्याचं सांगितलंय। सगळ्या मीडियाकरता एक फोटो आणि व्हिज्युअल ऑपॉर्च्युनिटी। आणि शिवाय विजय देखील आपला होणार असल्याचं एक प्रकारे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय। यानंतर अर्थात मतदानाची सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलू शकतात। यावेळी त्यांच्याबरोबर खासदार श्रीकांत शिंदे आणि घरातली इतरही मंडळी उपस्थित आहेत। बोटाला लावलेली शाई दाखवत मुख्यमंत्र्यांनी आपण मतदान केल्याचं सांगितलंय। ठाण्यातल्या कोपरी पाचपाखडी या मतदारसंघात त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। तर दुसरीकडे वांद्र्यातल्या मतदान केंद्रावरती उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मतदान केलंय। दोन्हीकडची दृश्य त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सगळ्या ठिकाणी जर बघायला गेलं तर ही दोन दृश्य बघत असताना हे तर स्पष्टपणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किंवा ज्याबद्दल मोठी चर्चा देखील झालेली आहे। आज मैं मैसेज नहीं दे सकता, जो देना था वो परसों तक दिया हूँ और मुझे पक्का भरोसा है। उद्धव जी नाही मला त्याच्याबद्दल ऐका एक मिनिट, त्यांच्याकडनं किती थापा मारल्या तरी महाराष्ट्राचा बाणा कायम राखल्याशिवाय राहणार नाही। मला वाटतं आज जास्त मी बोलणं आता योग्य नाही।
कारण मतदान सुरू आहे. मी सर्व मतदारांना आवाहन करेन की आपण जरूर उतरा, मतदान करा आणि मध्ये उर्दू न करे. सर्व मतदारांना आवाहन करतोय महाराष्ट्रातल्या की सर्व आपल्या मित्रांसह, सहकुटुंब, सहपरिवार मतदानाला उतरा, मतदान करा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपा. की आपण जरूर उतरा, मतदान करा आणि